नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण सेट या चॅप्टरमधील नेक्स्ट पॉइंट टाइप्स ऑफ सेट पाहणार आहोत। टाइप्स ऑफ सेटमध्ये फर्स्ट टाइप आहे आपली सेटची सिंगलटोन सेट। आपण सिंगलटोन सेट कशाला म्हणतो? डेफिनेशन ऑफ अ सिंगलटोन सेट इज अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटोन सेट। आणि एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक्झाम्पल दिलेले ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 ए इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर। बघा, आपण सिंगलटोन सेट कोणत्या सेटला म्हणतो? ज्या सेटमध्ये सिंगल एलिमेंट आहे अशा सेटला आपण सिंगलटोन सेट असं म्हणतो। दिलेल्या एक्झाम्पलमध्ये जो सेट दिलेला आपल्याला तो सेट काय? ए इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर आणि आपल्याला माहिती 2 इज ओनली वन इवन प्राईम नंबर, म्हणून दिलेल्या सेटला आपण सिंगलटोन सेट असं म्हणतो। सेकंड टाइप ऑफ अ सेट एम्प्टी सेट और नल सेट। आपण एम्प्टी सेट आणि नल सेट कशाला म्हणतो? डेफिनेशन ऑफ एम्प्टी सेट इज इफ देयर इज नॉट अ सिंगल एलिमेंट इन द set which satisfy the given condition then it is called empty set or null set। असा सेट की ज्या सेटमध्ये नॉट अ सिंगल एलिमेंट, ज्या सेटमध्ये एकही एलिमेंट नाही अशा सेटला आपण एम्प्टी सेट किंवा नल सेट असं म्हणतो। देअरफॉर नल सेट इज रिप्रेझेंटेड बाय इन कर्ली ब्रॅकेट, दिलेला कर्ली ब्रॅकेट आपल्याला एम्प्टी दिलेला आहे, और नल सेट रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉलिक फॉर्म फाय। थर्ड टाइप ऑफ सेट फाइनाइट सेट। डेफिनेशन ऑफ अ फाइनाइट सेट इज इफ अ सेट नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल देन इट इज कॉल्ड फाइनाइट सेट। आपण फायनाइट सेट कशाला म्हणतो? ज्या सेटमधील एलिमेंट्स लिमिटेड आणि काउंटेबल आहेत। म्हणजे काय? लिमिटेड आणि दिलेल्या सेटमधले एलिमेंट्स आपल्याला काउंट करता येतील अशा सेटला आपण फायनाइट सेट असं म्हणतो। एक्झाम्पल, सेट ऑफ सी इज इक्वल टू पी सच दॅट पी नंबर फ्रॉम 1 to 22 डिव्हिजिबल बाय 4। दिलेलं एक्झाम्पल आपल्याला रूल मेथडमध्ये दिलेल्या एक्झाम्पलला आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहू। लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्यानंतर सी इज इक्वल टू आपल्याला काय कंडिशन काय दिलेली? 1 to 22 पर्यंतचे नंबर डिव्हिजिबल बाय 4, म्हणजे सी इज इक्वल टू या सेटमध्ये नंबर येतील 4, 8, 12, 60 आणि 20। आता सी हा सेट तयार झाला आपला। दिलेल्या सी या सेटमधील एलिमेंट 1 2 3 4 5, म्हणजेच आपल्याला याला असं लिहिता येईल नंबर ऑफ सी इज इक्वल टू 5। आता नंबर ऑफ सी इज इक्वल टू 5 म्हणजे दिलेल्या सी या सेटमधील नंबर लिमिटेड आहेत आणि काउंटेबल आहेत, म्हणून दिलेलं एक्झाम्पल हे फायनाइट सेटचं एक्झाम्पल आहे। नेक्स्ट टाइप इनफायनाइट सेट। डेफिनेशन ऑफ अ इनफायनाइट सेट इज if number of element in a set is unlimited and uncountable then set is called infinite set। आपण इनफायनाइट सेट कशाला म्हणतो? ज्या सेटमधील एलिमेंट अनलिमिटेड आहेत आणि अनकाउंटेबल आहेत त्या सेटला आपण इनफायनाइट सेट असं म्हणतो। एक्झाम्पलमध्ये पाहता येईल आपल्याला कॅपिटल एन इज इक्वल टू 1 2 3 4 अप टू। दिलेला सेट हा नॅचरल नंबरचा सेट आहे। आता दिलेला सेट हा नॅचरल नंबरचा सेट असेल तर दिलेल्या सेटमधील एलिमेंट हे अनकाउंटेबल असतील, म्हणजेच दिलेलं एक्झाम्पल हे इनफायनाइट सेटचं एक्झाम्पल आहे। दोन सेट एकमेकांना कंपेअर करून पण आपल्याला लक्षात ठेवता येतील, फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट। फायनाइट सेट कशाला म्हणतो आपण? ज्या सेटमधील एलिमेंट लिमिटेड आणि काउंटेबल आहेत त्या सेटला आपण फायनाइट सेट असं म्हणतो, आणि ज्या सेटमधील एलिमेंट अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल आहेत त्या सेटला आपण इनफायनाइट सेट असं म्हणतो। आपण टाइप्स ऑफ सेट पाहत आहोत। टाइप्स ऑफ सेटमध्ये आपण 4 टाइप्स ऑफ सेट पाहिलात। सिंगलटोन सेट,
एम्प्टी सेट, फायनाईट सेट आणि इनफायनाईट सेट. पहा आत्ता पाहिल्याप्रमाणे आपण सिंगलटोन सेट कशाला म्हणतो, ज्या सेटमध्ये एकच इलेमेंट आहे त्या सेटला आपण सिंगलटोन सेट असं म्हणतो. सेकंड टाइप्स होते आपले एम्प्टी सेट, ज्या सेटमध्ये एकही इलेमेंट्स नाही अशा सेटला आपण एम्प्टी सेट असं म्हणत होतो. त्यानंतर थर्ड टाइप होती आपली फायनाईट सेट, ज्या सेटमधील इलेमेंट लिमिटेड आणि काउंटेबल आहेत त्या सेटला आपण फायनाईट सेट असं म्हणलो. आणि ज्या सेटमधील इलेमेंट काउंटेबल नाहीत आणि अनलिमिटेड आहेत त्या सेटला आपण इनफायनाईट सेट म्हणलो. यानंतर आपण काही एक्झाम्पल्स पाहणार आहेत. त्या एक्झाम्पल्समध्ये दिलेले एक्झाम्पल्स हे कोणत्या सेटचे एक्झाम्पल्स आहेत हे आपल्याला ओळख. एक्झाम्पल, राईट द फॉलोइंग सेट यूजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय इनटू फायनाईट और इनफायनाईट सेट. पहा दिलेल्या एक्झाम्पलला सर्वात सुरुवातीला आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचं आहे आणि लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्याच्या नंतर दिलेलं एक्झाम्पल फायनाईट सेटचं आहे का इनफायनाईट सेटचं आहे ते सांगायचं आहे. पहा दिलेलं एक्झाम्पल आपल्याला ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड एक्स इज अँड ऑड नंबर. पहा सेट ऑफ ए इज इक्वल टू एक्स इज अँड ऑड नंबर म्हणतोय आणि दिलेला एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजेच काय, एक्स बिलॉंग्स टू एन म्हणजे दिलेले नंबर्स हे काय असणार आहेत, आपले नॅचरल नंबर असणार आहेत. म्हणजे सेटमध्ये आपल्याला नंबर घेता येतील 1, 3, 5, 7 या टाईपमध्ये हे ऑड नंबर्स कंटिन्यू चालू राहणार आहेत. म्हणजेच पहा दिलेल्या सेटमधील नंबर हे काय येतं, अनकाउंटेबल नंबर्स येतं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला अनकाउंटेबल आहेत आणि इनफायनाईट आहेत. म्हणजे दिलेल्या सेटमधील नंबर आपल्याला काउंट करता येत नाहीत. म्हणून देअरफॉर दिस इज अन इनफायनाईट सेट. सेकंड नंबर एक्झाम्पल आहे बी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन अँड 3x - 1 इज इक्वल टू 0. पहा दिलेल्या एक्झाम्पलला सर्वात सुरुवातीला लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे. आता लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना दिलेल्या कंडिशन एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन म्हणजे दिलेले एक्सचे नंबर हे नॅचरल नंबर असतील आणि दिलेली कंडिशन आहे आपल्याला 3x - 1 इज इक्वल टू 0. पहा 3x - 1 इज इक्वल टू 0ला सॉल्व करू. आता 3x - 1 म्हणजे आपल्याला लिहिता येईल देअरफॉर 3x इज इक्वल टू +1 चा -1 देअरफॉर x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3. पहा एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 डिवायडेड बाय 3 देअरफॉर x इज इक्वल टू 1/3 डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल एन. म्हणजेच आपल्याला देअरफॉर सेट ऑफ बी इज इक्वल टू लिहिता येईल एम्प्टी सेट. पहा आता दिलेला सेट बी इज इक्वल टू आणि आपल्याला सांगितलं दिलेले सेटला क्लासिफाय करायचं आहे कोणत्या सेटमध्ये, एकतर फायनाईट सेट किंवा इनफायनाईट सेट. पहा बी इज इक्वल टू या सेटमध्ये एकही इलेमेंट नाही म्हणजेच दिलेला सेट हा काय असणार आहे, आपल्याला फायनाईट सेट असणार आहे. कारण दिलेल्या सेटमधील इलेमेंट्स आपल्याला काउंट करता येतात. दिलेल्या सेटमधील इलेमेंट काउंटेबल आहेत म्हणून दिलेला सेट असेल आपला फायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. पहा दिलेलं एक्झाम्पल लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना सी इज इक्वल टू आपल्याला कंडिशन काय दिली, एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन म्हणजे एक्सचा प्रत्येक नंबर हा नॅचरल नंबर असला पाहिजे आणि एक्स इज डिव्हिजिबल बाय 7 दिलेला नंबर हा 7ने डिव्हिजिबल बाय असला पाहिजे. म्हणजे आपल्याला नंबर लिहिता येईल 7, 14, 21 या टाईप्समध्ये अप टू हे नंबर्स कंटिन्यू चालू असणार आहेत. पहा सी इज इक्वल टू 7, 14, 21 हा सी या सेटमधील नंबर्स हे इनफायनाईट आणि अनकाउंटेबल आहेत म्हणून देअरफॉर दिस इज an infinite set. नेक्स्ट टाइप ऑफ सेट इक्वल सेट्स. पहा इक्वल सेट आपण कशाला म्हणतो,
definition of a equal set is two sets A and B are said to be equal if every element of set A is an set B and every element of set B is in set A. दिलेल्या दोन सेटला A आणि B या दोन सेटला आपण इक्वल सेट कधी म्हणू शकतो? फर्स्ट कंडिशन आहे आपली एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए. सेट ए मधील प्रत्येक इलेमेंट हा सेट बी मध्ये असला पाहिजे आणि एव्हरी इलेमेंट ऑफ सेट बी, बी या सेट मधील प्रत्येक इलेमेंट सेट ए मध्ये असेल तर दिलेले दोन सेट ए आणि बी हे इक्वल सेट असतात. देअरफॉर इट इज सिम्बॉलिकली रिटन ॲज ए इज इक्वल टू बी. दिलेले दोन सेट्स कधी इक्वल असतात हे आपण एका एक्झाम्पलवरून पाहू. एक्झाम्पल, सेट ऑफ ए इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स इज ॲन लेटर ऑफ द वर्ड लिसन. दिलेला सेट हा रूल मेथडमधल्या सेटला आपण सर्वात सुरुवातीला लिस्टिंग मेथडमध्ये कन्वर्ट करू. याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहिता येईल. दिलेला लेटर्स दिले आपल्याला लिसन. ठीक आहे, दिलेल्या लेटर्सला आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहू. आता लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना LIST E आणि N. Set of B is equal to Y such that Y is a letter of the word silent. दिलेला आपल्याला सेट ऑफ B is equal to लिहिता येईल. B is equal to SILEN आणि T. दिलेल्या दोन सेटवरून दिलेला सेट A आणि B हे दोन सेट इक्वल आहेत का नाही हे आपण चेक करू. दिलेल्या सेट ए मधील एलिमेंट L हा सेट बी मध्ये आहे. त्यानंतर सेकंड एलिमेंट I बी मध्ये आहे. त्यानंतर थर्ड एलिमेंट S बी मध्ये आहे. त्यानंतर T आहे. E हा एलिमेंट आहे आणि N हा एलिमेंट आहे. आता यानंतर बघा बी मधील प्रत्येक एलिमेंट ए मध्ये आहे म्हणजे देअरफॉर A इज इक्वल टू बी. ए आणि बी हे दोन सेट इक्वल सेट आहेत. यानंतर आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.2 हा सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.2 मधील फर्स्ट क्वेश्चन, डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग्स आर इक्वल सेट अँड विच आर नॉट. जस्टिफाय युअर आन्सर. क्वेश्चनमध्ये काय सांगतो आपल्याला, खाली दिलेले सेट हे इक्वल सेट आहेत किंवा नाहीत हे ठरवायचं आहे. आता दिलेल्या सेट्समध्ये पहा, फर्स्ट सेट A इज इक्वल टू एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. B इज इक्वल टू एक्स सच दॅट x इज अ नॅचरल नंबर बट x इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. सेट ऑफ C इज इक्वल टू एक्स सच दॅट x बिलॉंग्स टू n and x is less than 2. दिलेले तीनही सेट A, B, C हे इक्वल आहेत किंवा नाहीत हे सांगायचं आपल्याला. इक्वल सेटची डेफिनेशन आपण आत्ताच पाहिली होती. दिलेल्या डेफिनेशनवरून सर्वात सुरुवातीला दिलेले तीनही सेट आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहावे लागतील. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्याच्या नंतरच आपण दिलेले सेट्स हे इक्वल सेट आहेत किंवा नाहीत हे सांगू शकतो. सर्वात सुरुवातीला दिलेले सेट लिस्टिंग मेथड्समध्ये लिहिताना सेट ऑफ ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. आपल्याला कंडिशन काय दिली, एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. 3x - 1 इज इक्वल टू 2. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेलं LHS इज इक्वल टू RHS आला पाहिजे अशी एक्सची व्हॅल्यू पुट करायची. मग आता एक्सची व्हॅल्यू पुट करताना x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू पुट करतो. एक्सच्या जागेवरती 1 व्हॅल्यू पुट केल्यानंतर बघा 3 × 1 - 1 इज इक्वल टू 2. देअरफॉर नेक्स्ट लाईन 3 × 1 3 - 1 इज इक्वल टू 2. देअरफॉर 2 इज इक्वल टू 2 म्हणजे x इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला घेता येईल. त्याच्यानंतर आपण
एक्स इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू पुट करू. आता एक्स इज इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर पहा 3 × 2 - 1 इज इक्वल टू 2. 3 × 2 6 - 1 इज इक्वल टू 2. 6 - 1 होईल 5 इज नॉट इक्वल टू 2. म्हणजे आपण एक्स इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू पुट करू शकत नाहीत. म्हणजे आपल्याला फर्स्ट सेट मिळेल ए इज इक्वल टू 1. यानंतर नेक्स्ट सेट बी इज इक्वल टू. आता बी इज इक्वल टू घेताना पहा कंडिशन काय दिली आपल्याला, एक्स सच ए दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि नॅचरल नंबर असल्याच्या नंतर काय सांगतोय, एक्स इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट. दिलेला नंबर हा प्राईम नंबर म्हणजे काय, आपली मूळ संख्या, तो मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. मग आपल्याला माहिती असा एकच नंबर आहे जो मूळही नाही आणि संयुक्तही नाही, म्हणजे तो काय असेल आपला बी इज इक्वल टू 1. त्यानंतर देअरफॉर सेट ऑफ सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. पहा थर्ड सेटमध्ये काय दिलं आपल्याला, सेट ऑफ सी इज इक्वल टू एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू एन. कंडिशन काय दिलेली आपल्याला, एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स हा असा नंबर आहे जो नॅचरल नंबर आहे आणि नंतर सांगितले एक्स इज लेस दॅन 2. एक्स हा नॅचरल नंबर आहे पण तो 2 पेक्षा कसा आहे, लहान आहे. मग 2 पेक्षा लहान असणारा नॅचरल नंबर म्हणजेच काय असणार आहे आपला 1. दिलेले तिन्ही सेट आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहिलेत. ए इज इक्वल टू 1 मिळाला, बी इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू 1. म्हणजे ए चा इलेमेंट बी मध्ये आहे, बी चा इलेमेंट सी मध्ये आहे. त्याच टाईपमध्ये प्रत्येक सेटमध्ये 1 हा एकच इलेमेंट आहे. म्हणजे आपल्याला लिहिता येईल ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी आर इक्वल सेट. नेक्स्ट क्वेश्चन इज Question second, decide whether set A and set B are equal set. Give reason for your answer. पहा सर्वात सुरुवातीला काय करायचे, दिलेले 2 सेट्स हे इक्वल सेट आहेत का हे सांगायचे आणि इक्वल सेट आहेत का आपल्या आन्सरचं रिझन द्यायचे. पहा दिलेले एक्झाम्पल्स, ए इज इक्वल टू इवन प्राईम नंबर आणि बी इज इक्वल टू एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. सर्वात सुरुवातीला दिलेले दोन्ही सेट आपण लिस्टिंग मेथडमध्ये लिहू. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्याच्या नंतरच दिलेले सेट्स आपल्याला इक्वल आहेत किंवा नाहीत हे सांगता येईल. देअरफॉर ए इज इक्वल टू पहा इवन प्राईम नंबर. मग आपल्याला माहिती 2 इज ओनली इवन प्राईम नंबर म्हणजे सेट ऑफ ए इज इक्वल टू असेल आपला 2. त्यानंतर सेट ऑफ बी इज इक्वल टू, आता पहा बी या सेटमध्ये कंडिशन दिली आपल्याला 7x - 1 इज इक्वल टू 13. आता 7x - 1 इज इक्वल टू काय मिळालं पाहिजे आपल्याला, 13 मिळाला पाहिजे. देअरफॉर 7x - 1 इज इक्वल टू 13. पुट व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 1. एक्सच्या जागेवरती आपण 1 ही व्हॅल्यू पुट करून चेक करू. बघा 7 × 1 - 1 इज इक्वल टू 13. 7 × 1 असेल आपला 7 - 1 इज इक्वल टू 13 आणि 7 - 1 असेल आपला 6 इज नॉट इक्वल टू 13. यानंतर सेकंड, आता एक्सच्या जागेवरती आपण 2 ही व्हॅल्यू पुट करू. एक्स इज इक्वल टू 2 व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर बघा 7 × 2 7 × 2 14 - 1 इज इक्वल टू 13. देअरफॉर 13 इज इक्वल टू 13. म्हणजेच आपल्याला एक्सच्या जागेवरती 2 ही व्हॅल्यू पुट करता येईल. म्हणजेच बी इज इक्वल टू सेट मिळेल आपल्याला 2. देअरफॉर ए आणि बी हे सेट पाहिल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल ए मधला प्रत्येक इलेमेंट बी मध्ये आहे आणि बी मधला प्रत्येक इलेमेंट्स ए मध्ये आहे. म्हणजेच ए इज इक्वल टू बी सेट ए and set B are equal set. Next question number 3. Which of the following are empty sets and why? बघा दिलेल्या सेट्स मधील कोणते सेट एम्प्टी सेट आहेत आणि ते सेट एम्प्टी सेट का आहेत हे आपल्याला सांगायचे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड
दिलेले तिन्ही एक्झाम्पल्स आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहावे लागतील. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिल्यानंतर आपण सांगू शकतो दिलेले सेट एम्प्टी सेट आहेत किंवा नाहीत. बा ए इज इक्वल टू ए सच दॅट ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. पहा ए इज इक्वल टू इन ब्रॅकेट. आता दिलेल्या सेटवरती आपल्याला कंडिशन दिलेली ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. पहा दिलेला ए हा नॅचरल नंबर आहे, पण तो नॅचरल नंबर कसा पाहिजे आपल्याला? स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा लहान हा नंबर पाहिजे. तर आपल्याला माहिती नॅचरल नंबरची सुरुवात ही 1 पासून होते. नॅचरल नंबर कसे असतात? 1 2 3 4 या टाईपमध्ये. 1 पेक्षा लहान नॅचरल नंबर आपल्याकडे नाही आहे. म्हणजेच दिलेला सेट ए इज इक्वल टू या सेटमध्ये एकही इलेमेंट नसणार आहे. त्यानंतर सेट ऑफ बी इज इक्वल टू सेकंड सेट दिलेला आपल्याला बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0. पहा आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0, तर एक्सच्या जागेवरती अशी टर्म पुट करायची आपल्याला, ज्याचा स्क्वेअर केल्याच्या नंतर तो काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. म्हणजे आपल्याला 0 हा नंबर लिहिता येईल. 0चा स्क्वेअर काय असणार आहे? आपला 0च असणार आहे. 0 पेक्षा दुसरी कोणतीही संख्या नसेल की एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 0 येणार आहे. म्हणजेच बी इज इक्वल टू 0 हा सेट मिळेल आपल्याला. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल सेट ऑफ सी इज इक्वल टू एक्स सच दॅट 5x minus 2 is equal to 0, then x belongs to capital N, म्हणजेच x belongs to natural number. पहा आता एक्सच्या जागेवरती असा नंबर पुट करायचा आहे की 5x minus 2 is equal to 0. हे इक्वेशन सॅटिस्फाय झालं पाहिजे. आता एक्सच्या जागेवरती आपण कोणताही नंबर पुट केला तर 5x minus 2 is equal to 0 हे इक्वेशन सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजेच सेट ऑफ सी इज इक्वल टू हा असेल आपला एम्प्टी सेट्स. पहा आता दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये ए आणि सी हे दोन सेट्स आपल्याला एम्प्टी सेट मिळालेत आणि क्वेश्चनमध्ये सांगितलं आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. म्हणजे आपल्याला लिहिता येईल देअरफॉर सेट ए अँड सेट सी आर empty set. Next question, write the reason which of the following sets are finite or infinite. Question number first, a is equal to x such that x is less than 10, then x is a natural number. दिलेल्या सेटला आपण सर्वात सुरुवातीला लिस्टिंग मेथडमध्ये लिहू. लिस्टिंग मेथडमध्ये लिहिताना आपल्याला दोन कन्सेप्ट दिलेले आहेत. एक एक्स इज लेस दॅन 10, म्हणजे आपल्याला लिहिता येईल सेट ऑफ ए इज इक्वल टू एक्स इज लेस दॅन 10 अँड एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स हा नॅचरल नंबर आहे पण तो कसा आहे? 10 पेक्षा लहान आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. पहा इथं आपल्याला 10 घेता येणार नाही कारण त्यांनी सांगतानाच कंडिशन काय सांगितली आपल्याला? एक्स हा 10 पेक्षा लहान आहे म्हणजेच 9 पर्यंतचे नंबर त्याच्यामध्ये येतील. आता पहा दिलेला सेट हा फायनाईट सेट आहे की इनफायनाईट सेट आहे? तर आपण डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं दिलेल्या सेटमधील इलेमेंट्स जर काउंटेबल असतील तर दिलेला सेट हा फायनाईट सेट असतो. म्हणजे दिलेल्या सेट्समधील इलेमेंट्स आपल्याला लिहिता येईल नंबर ऑफ ए इज इक्वल टू 9. दिलेल्या सेट्समधील इलेमेंट हे 9 इलेमेंट आहेत. म्हणजे दिलेल्या सेटमधील इलेमेंट्स आपल्याला काउंट करता येतात. म्हणून देअरफॉर ए इज अ फायनाईट सेट. यानंतर सेकंड एक्झाम्पल सेट ऑफ बी इज इक्वल टू y such that y is less than -1, y is an integers. पहा y हा असा सेट आहे की ज्या सेट्समधील नंबर्स हे काय येतं? इंटिजर्स येतं. पण ते कसे इंटिजर्स आहेत? तर y is less than -1. म्हणजे आपल्याला सेट लिहिता येईल सेट ऑफ बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट
-1पेक्षा लहान नंबर म्हणजे आपल्याला लिहिता येईल -2, -3, -4, -5 हे काय राहणार आहेत आपले कंटिन्यू चालू राहणार आहेत. मग बी इज इक्वल टू -2, -3, -4, -5 अप टू दिलेला बी या सेट्समधील नंबर हे अनकाउंटेबल असणार आहेत आणि इनफायनाईट असणार आहेत. मग अनकाउंटेबल आणि इनफायनाईट असतील तर देअरफॉर बी इज अ इनफायनाईट सेट. थर्ड एक्झाम्पल, C इज इक्वल टू सेट ऑफ स्टुडंट ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. आपल्या शाळेतील 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच आपल्याला लिहायचा आहे. आपल्याला लिहिता येईल सेट ऑफ C इज इक्वल टू आपल्या वर्गातील एकूण विद्यार्थी. समजा आपल्या वर्गामध्ये 62 स्टुडंट आहेत म्हणजे आपल्याला लिहिता येईल 1, 2, 3 अप टू 62. दिलेल्या सेट C इज इक्वल टू मिळाला आपल्याला दिलेल्या सेट्समधील टोटल स्टुडंट 1 to 62 असणार आहेत. म्हणजेच दिलेले स्टुडंट्स हे कसे आहेत आणि काउंटेबल असतील तर सेट C इज फायनाईट सेट. फोर्थ नंबर एक्झाम्पल, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. आपल्या गावातील लोकसंख्येचा सेट लिहायचा आहे. मग आता आपल्या गावातील लोकसंख्येचा सेट हे उदाहरण आता इथं प्रत्येकाच्या गावामधील लोकसंख्या वेगळी असू शकते पण प्रत्येक गावातील लोकसंख्या ही काउंटेबल असेल तर दिलेलं एक्झाम्पल हे काय असणार आहे आपले फायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, सेट ऑफ होल नंबर्स. आता सेट ऑफ होल नंबर समजा सेट घेऊ x इज इक्वल टू इन ब्रॅकेट सेट ऑफ होल नंबर्स. होल नंबरचा सेट आपल्याला माहिती होल नंबर्स आपण कशाला म्हणतो. ज्या विद्यार्थ्यांना होल नंबर्स नॅचरल नंबर्स हे नंबर्स माहिती नाहीत त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली. डिस्क्रिप्शनमधील लिंकवरून तो व्हिडिओ पहा आणि दिलेले होल नंबर नॅचरल नंबर समजून घ्या. एक्स इज इक्वल टू आता होल नंबरचा सेट लिहायचा आहे आपल्याला. होल नंबरचा सेट म्हणजे होल नंबरची सुरुवात 0 पासून होणार आहे. 0, 1, 2, 3 अप टू होल नंबर्स पुढे कंटिन्यू चालू राहणार आहेत. म्हणजेच दिलेला सेट्स दिलेले नंबर्स हे अनकाउंटेबल आणि इनफायनाईट नंबर आहेत. मग आता अनकाउंटेबल आणि इनफायनाईट नंबर असतील तर सेट एक्स इज अ इनफायनाईट सेट. नेक्स्ट एक्झाम्पल, सेट ऑफ रॅशनल नंबर. आता सेट ऑफ रॅशनल नंबर हा पण सेट कसा असणार आहे आपला इनफायनाईट सेट असणार आहे. कारण की रॅशनल नंबरच्या सेटमध्ये दिलेले नंबर्स हे अनकाउंटेबल आणि इनफायनाईट असतील. म्हणजेच सेट ऑफ रॅशनल नंबर इज अ इनफायनाईट सेट.